नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे संजय राऊत, तुम्ही पितरांतर केलेलं आहे. मित्र हो, निवडणुका लागल्या, विधानसभेच्या असोत, लोकसभेच्या असोत, महापालिकेच्या असोत. राजकीय पक्ष एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या काढतात आणि निरर्गल भाषा वापरतात. सध्या संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी कहर केलेला आहे. खरं म्हणजे मला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविषयी बोलायला फारसं आवडत नाही. पण पत्रकारांना कटू कर्तव्य, इच्छा असो किंवा नसो, करावी लागतात. संजय राऊत यांनी अलीकडल्या एका वक्तव्यामध्ये भाजपचा बाप काढलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय, बाळासाहेब ठाकरे आमचा बाप आहेत. देवेंद्र फडणवीस तुमचा बाप कोण आहे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही अनेक वेळा बाप बदललेले आहेत, आम्ही बाप बदललेला नाही. आता संजय राऊत यांचं हे विधान आपली लाज लज्जा थोडीशी बाजूला ठेवून तपासायला पाहिजे. संजय राऊत, तुमच्या एक लक्षात आणून देतो मी की अशोक चव्हाण यांनी जे केलं त्याला पक्षांतर म्हणता येईल. पण तुम्ही आणि उद्धव ठाकरे यांनी जे केलेलं आहे 2-2.5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, ते पक्षांतर नाही, ते पितरांतर आहे. तुम्ही पिता बदललेला आहे. कसं पहा, पुण्यामध्ये सोबतचे संपादक गवा बेहरे यांच्या घरी किंवा कार्यालयामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती आणि हिंदुत्वावर बोलणं चालू असताना बेहरे म्हणाले की बाळासाहेब, एक करा, एरवी धरसोड ठीक आहे, पण हिंदुत्वाची या विषयात धरसोड करू नका. माझं तुम्हाला अगदी हात जोडून आग्रहाचं आवाहन आहे. तेव्हा बाळासाहेबांनी उद्धवच्या डोक्यावर हात ठेवून मी हिंदुत्व सोडणार नाही अशी शपथ घेतलेली आहे, असं अनेक लोक ही गोष्ट सांगतात. मग बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी, ज्यांनी हिंदुत्वाशी उभा दावा केला आहे, हिंदुत्वाच्या बाजूने जे कधी उभे राहिले नाहीत, उलट हिंदुत्वाला विरोध करणं, हिंदुत्वाची अपकीर्ती करणं, हिंदुत्वाविषयी गैरसमज पसरवणं, हे ज्यांचं राजकीय कार्य आणि कर्तृत्व आहे, त्यांच्या गळ्यात उद्धव ठाकरे आणि त्यांनी म्हणून संजय राऊत यांनी गळा का टाकला, का मिठ्या मारल्या त्यांना? हे पितरांतर आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना बाजूला सारून शरद पवार यांना पिता म्हणून स्वीकारलेलं आहे. आता शरद पवार तुम्हाला तसं मानतात की नाही, हे नातेसंबंध ते तुम्हाला नात्यातले मानतात की नोकर मानतात, हाही एक प्रश्न आहे. कारण पवार असं माणूस फार पारखून जवळ करतात. त्यामुळे तुम्हाला पवार परिवारात त्यांनी घेतलंय का दारावर आपलं भुंकण्यासाठी भाजपवर उपयोग होतो म्हणून ठेवलंय, हा अगदी वेगळा मुद्दा आहे. आता शिवाजी महाराज हे तुमचं एक श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे असं तुम्ही म्हणता. तुम्ही पहा, शरद पवार आणि नरेंद्र मोदी, शिवाजी महाराजांना जवळचा कोण आहे तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला प्रश्न विचारा. किंवा मी तुम्हाला असं एक आव्हान करतो की आत्तापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्या सगळ्या पंतप्रधानांमध्ये शिवाजी महाराजांचा आदर राखून आणि त्यांच्या विचारानं पुढे जाणारा नरेंद्र मोदी यांच्या वाचून दुसरा कोणी पंतप्रधान तुम्हाला आढळतो का? सांगा. आता तुम्ही भाजपचा बाप काढलेला आहे. बाप म्हणजे वैचारिक वारसा तुम्ही कोणाचा घेताय असं तुम्हाला म्हणायचं आहे. भाजपनी
अनेकांशी युती केली असेल, पण आपला वैचारिक वारसा जो आहे, तत्त्वज्ञान मूलभूत, ते भाजपने सोडलेलं नाही. आता भाजपचं तत्त्वज्ञान हिंदुत्वाचं आहे असं आपण मानूया. हिंदुत्व संसदेच्या व्यासपीठावर सांगण्यासाठी जनसंघाचा जन्म झाला. जनसंघाचा पुढचा अवतार म्हणजे भाजप. आता हे हिंदुत्व कोणाचं आहे? हे हिंदुत्व हेडगेवारांचं आहे. हेडगेवारांच्या आधी मुंजे आहेत, मुंजांच्या आधी सावरकर आहेत, सावरकरांच्या आधी श्रद्धानंद आहेत, श्रद्धानंदांच्या आधी विवेकानंद आहेत, मग टिळक आहेत, मग अगदी महादजी शिंदे, नाना फडणवीस, थोरले माधवराव, बाजीराव, संभाजी महाराज, करता 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 आपण शिवाजी महाराजांपाशी येऊन थांबतो. आपला सगळ्या हिंदूंचा बाप शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज झाले नसते तर आपली सगळ्यांची सुन्नत झाली असती, असं भूषण कवींनी म्हटलंय. त्यामुळे भाजपचा बाप शिवाजी आहे. तुमचा पण शिवाजी असं तुम्ही मानता, पण शिवाजी महाराजांची साथ तुम्ही केव्हाच सोडलेली आहे. संघाला आता पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होतील. संघ म्हणजे राष्ट्रसंघ, डॉक्टर हेडगेवारांनी स्थापन केलेला. या 100 वर्षामध्ये संघाचे जे 6 प्रमुख उत्सव आहेत, त्यात शिवराज्याभिषेक आहे. हिंदू साम्राज्य दिन म्हणून त्याला हिंदू साम्राज्य दिन म्हटलंय. याचं कारण या सूर्यमंडळामध्ये हिंदूंना त्यांचं राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे, तो नाकारण्यात आला आहे. हे आपल्या कायम लक्षात राहावं म्हणून संघ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक उत्सव म्हणून भारतातल्या हजारो शाखांवर साजरा करतो. याची तुम्हाला माहिती आहे का? नरेंद्र मोदींची सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास ही घोषणा शिवाजी महाराजांच्या ध्येयवादाला आणि शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला, चरित्राला आणि चारित्र्याला धरू नये. सबका साथ, शिवाजी महाराजांनी मावळ्यांची साथ घेतली आहे. प्रत्येक मावळ्याला त्यांनी उभा केला आहे, युद्धमान अवस्थेत नेऊन सोडलेला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रत्येक मावळा युद्धमान अवस्थेत होता. सबका विकास, सगळ्या मावळ्यांची घरं त्यांनी भरलेली आहे, स्वतःची इस्टेट नाही केली आहे शिवाजी महाराजांनी. प्रत्येक मावळ्याला त्यांनी विचारानं आणि पैशानं समृद्ध केलेलं आहे, सुखसोयीनी समृद्ध केलेलं आहे. सबका विश्वास हे शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं श्रेय आहे. शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठी प्राप्ती, उपलब्धी म्हणजे त्यांनी सगळ्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे शिवाजी महाराज असले काय नसले काय, आपल्या ध्येयापासून एकही मराठा विचलित झाला नाही. आग्र्याला शिवाजी महाराज 4-5 महिने होते. औरंगजेबाला वीटसुद्धा महाराष्ट्राची हलवता आली नाही. आणि सबका प्रयास, सगळ्यांचा प्रयास लागला पाहिजे. आज प्रत्येक भाजपची कार्यशैली काय हो, प्रत्येक बूथवरच्या कार्यकर्त्याला ते सक्रिय क्रियावान करतात. हे सगळं शिवाजी महाराजांपासून भाजप शिकलेला आहे. आता शेवटची एक आठवण मी तुम्हाला करून देतो. शिवाजी महाराजांनी तीर्थक्षेत्रांची मुक्तता केल्या वाचून मी विडा खाणार नाही, अशी मला वाटतं विजापूरच्या दरबारात शपथ घेतलेली आहे. आज तीर्थक्षेत्रांची मुक्तता कोण करतंय? राम मंदिर बांधलं कुणी? मोदींच्या काळात बांधलं गेलं. वाराणसी, मथुरा अशी जी 2000, मी कालच्या व्हिडिओत म्हटलं त्याप्रमाणे 2000 ठिकाणं अशी मिळालेली आहेत की जिथे हिंदू मंदिरं होती, हिंदू वास्तू होत्या, त्या पाडून मशिदी केलेल्या आहेत. मोदी विडा खात नाहीत. म्हणजे काय? तर मोदी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अनुष्ठान करतात. शिवाजी महाराजांचं ते अनुकरण करताय. शिवाजी महाराज विडा खाणार नाहीत, हे निर्जळी उपवास करतात त्याच्या पुढे एक पाऊल जाऊन. तेव्हा शिवाजी महाराजांना भाजप धरून आहे हे तुम्ही अजूनही लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी आपला बाप बदललेला नाही.
तुम्ही बदलला आहे, पण तुम्ही जो बाप बदलला आहे तो तुम्हाला आपल्या परिवारातलं तरी मानतो की नाही याचा विचार करा. आणि असं सारखं बाप काढणं बरोबर नाही हो. मग तुम्हाला तो नितेश राणे, निलेश राणे, संजय राजाराम राऊत म्हणतात. त्याचा अर्थ काय त्याचं तुम्ही लक्षात घेतलेला नाही. त्याचा अर्थ फार वेगळा होतो. तर दुसऱ्याचे बाप काढताना आपण 10 वेळा विचार केला पाहिजे, असं मला तुम्हाला एक पत्रकार म्हणून सांगावंसं वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.